उपस्थित झाला तुम्ही त्याबद्दल आम्हाला खूप खूप इथे आनंद होतोय की अशी जर माणसं आमच्या पाठीशी असतील तर नक्कीच आमच्या मंडळाला नेहमी कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा आम्हाला कधी एक सहकार्याची गरज असते त्या टायमाला तुम्ही नक्की धावून याल अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. कैलास नवा येतो, रोहित शतरक्षण लावून घ्या आणि प्रत्येक संघाचा 12वा दोन्ही संघाने आपला 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आता झालेल्या या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो रोहित, तरी त्याने आपला सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. रोहित सचिन निलेश 11 या संघाने आपले सलामीवीर मैदानावर पाठवायचे आहेत. पैसे प्रत्येक चौकारला 100 रुपये मोज आणि प्रत्येक असे मोज आणि त्यांना सांग आणि विकेटसाठी काय कशाला काय प्रत्येक चौकारला 100 रुपये आणि प्रत्येक षटकारला 200 रुपये आणि प्रत्येक विकेटला 100 रुपये मोज. आपण नावं काढून देतो. पंचाने मैदानाचा ताबा घ्यायचा 1 रुपया. अजून बरेच सामने खेळवायचे. विशालचे 2 विकेट आहेत, रोहितचे 3 आणि प्रसादचा 1. विशाल रोहित विशालला 200 दे. आपण विशालला 200 दे, रोहितला 300 दे, प्रसादला 100 दे. षटकारच्या नंतर सांगतो. बोलो सामना चालू आहे. मी तिकडचाही करतो, तुम्ही तिकडे कोण आहे. स्ट्राईकला किरण, नॉन स्ट्राईकला गुरुप्रसाद. सांघिक कोठ्यातील पहिलं वैयक्तिक कोठ्यातील पहिलं षटक घेऊन आले ते म्हणजे रुपेश. गोलंदाजी करणाऱ्या संघाने लक्षात ठेवायचंय, संघाच्या संघनायकांनी, की आपला टाइम चालू झालेला आहे. आपल्याला 20 मिनिटच आहेत. वीस मिनिटाच्या वर टायमिंग गेला आता आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. हॅलो, विशाल, रोहित आणि प्रसाद दरम्यान सामन्याला सुरुवात होते. आणि युग शिंदे या चारही प्लेयरनी स्टेजवरती यायचं आहे. अतिशय सुरेख असा चेंडू होता आणि त्रिफळाचीत झालेला आहे. किरण भामत किरणच्या स्वरूपात पहिला गडी बाद करण्यात यश प्राप्त झालाय, तो म्हणजे रुपेश यांना. 0 या धावसंख्येवर स्वतः कर्णधार 0 या धावसंख्येवर तंबूत परततोय. फलंदाजीने लवकरात लवकर यायचंय जेणेकरून किरणची जागा घेण्यासाठी आलाय तो आशिष. स्ट्राईकला आशिष, नॉन स्ट्राईकला गुरुदास. मारा करतो रुपेश. 10-15 पावलांचा स्टार्ट घेऊन रुपेश मारा करतील आशिष यांना. आणि मला वाटतं खूपच लेग स्टिक्सच्या बाहेर पंच स्वयं वाईट घोषित करतायत. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय बिनबादे 1 वरती.
अध्यक्ष साहेब हो अध्यक्ष साहेब हो अध्यक्ष साहेब रुपेश मारा करेल आशिष यांच्यासाठी आणि चेंडू निर्धाव. हे वैभव दादा दोघांचेच झाले एवढे सगळे कंप्लीट करून टाका. रुपेश यांचा पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका. चेंडू जाते सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 5 वरती. 1-5 पहिलं षटक मार्गस्थ आहे ते रुपेश यांचं. सचिन निलेश 11 मीच आहे. मला वाटतं पंच स्वयंमारा घोषित करतायत. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 6 वरती. 1 गडी बाद 6 पहिलं षटक मार्गस्थ आहे ते रुपेश यांचं. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकानं लक्षात ठेवायचं की आपल्याला 20 मिनिटं दिलेत. या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायची आहेत. जर 4 षटकं पूर्ण झाली नाहीत तर आपल्याला पेनल्टी लावली जाईल याची नोंद घ्यायची आहे. श्री अम्मा 11 या संघाच्या संघमालकाने कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान निर्धाव चेंडू. आणि चोरटी धाव म्हणावी लागेल. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 7 वरती. पाच चेंडू झालेत. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ मालक यांना विनंती आहे की त्यांनी संघ मालकाने आपल्या इथे स्टेज जवळ यायचं आहे. त्यांचा सन्मान करण्यात येईल आपल्या मंडळाकडून. तर जे संघ मालक सांची 11, मितान स्पोर्ट्स, आई नीनादेवी, शिवशक्ती वॉरियर्स, गांगू प्रसन्न, सचिन निलेश 11, किशोर कांबळे दादा, ध्रुवी 11, अम्मा भगवान 11, अम्मा भगवान राजापूर आणि अप्पन 11 या संघाच्या संघ मालकाने इथे स्टेजवरती यायचं आहे. हॅलो. निर्धाव चेंडू. पहिला षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेरीस सचिन निलेश 11 या संघाची धावसंख्या झाली ती फक्त 7 धावा. 1 गडी बाद 7. धावा ऑलरेडी आहेत रे ते. किती कोणी गेला तरी काय होऊ शकत. कोणतरी बॉलर तुषार. गोलंदाजीसाठी स्ट्राईकला आहे तो आशिष. नॉन स्ट्राईकला आहे तो गुरुदास. मारा करतील तुषार. तुषार आपल्या गोलंदाजी मार्कवर. मारा करतील आशिष यांना. स्ट्राईकला आहे तो आशिष. नॉन स्ट्राईकला आहे तो गुरुदास. आता मात्र रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल.
चेंडू पोचवला सीमा रेषा बाहेर 6 धावेसाठी. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 13 वरती. एक बाद 13. पहिले दुसरं षटक मार्गस्थ असताना ते म्हणजे तुषार यांचं पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. पुढचा चेंडू तुषार यांचा आशिषसाठी. बघूया आशिष या चेंडूवर काय करतोय. आणि हुक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या एकाच जागेवर स्थिरावलंय 13 वरती. एक बाद 13. दुसरं शतक मार्गस्थ आहे ते म्हणजे तुषार यांचं. उत्कृष्ट गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते तुषार यांचं. हा खूपच उत्कृष्ट चेंडू आहे. 1 रन्स धावून पूर्ण करतात. या एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 14 वरती. एक गडी बाद 14. दुसरं षटक मार्गस्थ आहे. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तुषार 10-15 पावलांचे स्टार्ट घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण त्या प्रयत्नात झेल उठलाय. बघूया झेल काही कोणी क्षेत्ररक्षक नाही. 2 धावा तर धावून पूर्ण केल्यात. 2 धावेच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघ पोचतोय 16 वरती. एक गडी बाद 16. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे ते म्हणजे तुषार यांचं. तुषार गुरुदास यांच्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या एकाच जागेवर स्थिरावले. धावसंख्या आहे ती 16. 16. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नात झेल उठलाय आणि झेल बाद. दुसरा गडी बाद होतोय 16 या धावसंख्येवर. अशा रीतीने दुसरं षटक संपतंय. 2 षटकाखेरीस सचिन निलेश 11 या संघाची धावसंख्या झाली ती मात्र 16. 2 बाद 16. मनोज यानंतरचा होणारा सामना आहे तो म्हणजे मितांश स्पोर्ट राजापूर विरुद्ध आई नीनादेवी पन्हाळे. तरी या दोनही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. स्ट्राईकला गेले ते म्हणजे आशिष. नॉन स्ट्राईकला आहे मनोज. सांघिक कोठ्यातील तिसरा षटक घेऊन आलाय तो बॉलिंग विनोद आहे. 16. तिसरा षटक घेऊन आलाय विनोद. एक आहे बघूया विनोद मारा करेल आशिष यांच्यासाठी. थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 20 वरती. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार आलाय विनोद यांच्या. मंडळाच्या स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे.
दरम्यान सामन्याला सुरुवात. गोलंदाजीसाठी आलाय तो विनोद. मारा करतील आशिष यांना. 10-15 बॉलांचे स्टार्ट घेऊन विनोद. मोठा फटका खेळलाय आणि मला वाटतं चेंडू जाते सीमा रेषा बाहेर. खणखणीत षटकार. या षटकाराने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 26 वरती. हा पूर्ण झालाय तो वाला ग्रुप. त्यापेक्षा हे 4 टीमी घ्या. नाही नाही तसं नाही, ग्रुप वाईज येतात. हे ग्रुप आहे. पुढचा चेंडू विनोद यांचा. बघूया. हाई उत्कृष्टरित्या डटवला. 1 रन्स धावून पूर्ण करतायत आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते सूरज. आणि रनआउट होतोय तो म्हणजे मनोज. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 27. 3 गडी बाद झालेत. हा सेकंडला मनोजच्या स्वरूपात 3रा गडी बाद होतोय. अवघड सांगू. सुरुवात करताय. मॅच संपू तर दे. मनोज यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते किशोर. स्ट्राईकला आशिष. नॉन स्ट्राईकला किशोर. मारा करतोय विनोद. पहिल्या 3 चेंडूवर 11 धावा खर्च केलाय. किशोर विनोद मारा करतील आशिषांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे पण झेल उठलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक रुपेश आणि झेल बाद. आशिष बाद होतोय. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे विनोद यांची. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी विनोद यांची. संघाची धावसंख्या झाली ती 27. 3रं षटक मार्गस्थ आहे. आशिष यांच्या जागा घेण्यासाठी येतोय तो सचिन. फलंदाजाने लवकरात लवकर यायचंय. सचिन दांगड मारा करतील विनोद. बघूया सचिन या चेंडूवर किती धावांचं योगदान देते आपल्या संघासाठी. आणि ऑफसाईडच्या दिशेने रटवलेला चेंडू झेल आहे आणि हाही झेल बाद. 2रा गडी या षटकामध्ये बाद करण्यात यश प्राप्त होतोय तो विनोद यांना 27 या धावसंख्येवर. किशोर आमच्या मध्ये हे मध्ये किशोर आपली टीम मध्ये आहे. स्ट्राईकला कोण आहे? याच्या टी शर्ट वर नाव बी दिसतं काय बघा. पुढचा चेंडू विनोद यांचा. बघूया विनोद या चेंडूवर किती धावा खर्च करतोय आणि 1 धाव धावून पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. नाव बघा जरा. प्रथमेश. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 28 वरती.
3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाखेरीज सचिन निलेश 11 या संघाची धावसंख्या झाली ती 28. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन यायचं आहे. सतरा मिनिटं झाली रे. 3 मिनिटं शिल्लक आहेत. ही इनिंग समाप्त करण्यासाठी 3 मिनिटं. रोहित गोलंदाजीसाठी मारा करतील प्रथमेश यांचं आणि उत्कृष्ट जॉर्कर लेनचा चेंडू जातोय निर्धाव. प्रथमेश यांना काही चेंडू समजला नाही. धावसंख्या 28. रोहित यांचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्टरित्या डटवलाय. चेंडू फील्ड होईपर्यंत चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 32 वरती. स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्राईकला विनोद. किशोर मारा करतोय तो विनोद, सॉरी रोहित. 10-15 पावलांचं स्टार्ट घेऊन उत्कृष्ट चेंडू आहे. फलंदाज रनआउट होतोय. प्रथमेश रनआउट होतोय. बिकट अशी अवस्था केली नरेश. प्रथमेशांची जागा घेण्यासाठी येतोय तो नरेश. उर्वरित मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तीन चेंडू शिल्लक आहेत. बघूया नरेश. 1 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. रोहित यांचा पुढचा चेंडू नरेश यांच्यासाठी आणि आई झेल उठलाय. बघूया झेल काही होऊ शकत नाही. 1 धाव धावून पूर्ण करत नाहीत. एका धावेच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 33 वरती. 33 6-33. आता मात्र स्ट्राईकला आले ते किशोर. आणि फुलटॉस चेंडू आहे आणि फलंदाज बाद. किशोर 7वा गडी बाद होतोय. बघूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सूरज मैदानावर येताना शेवटचा चेंडू आणि एलबीची अपील होते आणि हाही फलंदाज बाद. अशा रीतीने 34 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते किशोर कांबळी वॉरियर्स राजापूर या संघासमोर. सचिन निलेश 11 या संघाने आणि त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नवीन बॉल घे. नवीन
हॅलो. एक ग्रुप कुठला आहे? कंप्लीट झालाय का? अ गटचा पॉइंट टेबल ऑनलाईन वर यूट्यूबला टाकलेला आहे. बी ग्रुप पण टाकला आहे आणि सी ग्रुप थोड्या वेळाने टाकण्यात येईल. सचिन निलेश 11 या संघानं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. 34 धावांचं उद्दिष्ट आहे. फलंदाज पाठवायचे. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. किशोर कांबळी वॉरियर्स या संघानं आपले सलामीवर पाठवायचे आहेत. तुषार तुषार रवी इकडे. बॉलर आहे. फलंदाजाने लवकरात लवकर यायचंय. हॅलो. कोण कोण आहे रे? सचिन निलेश 11 या संघाच्या सर्व खेळाडूंनी विन करायचं आहे टी शर्ट, नाही तर पेनल्टी लावण्यात येईल. तोच समजत नाही. ते 12 खेळ बोलव ना. पंच 2 मिनिटं. दादा नावं सांगा कोण कोण आहेत? सूरज आणि तुषार. स्ट्राईकला कोण आहे? सूरज तुषार. नॉन स्ट्राईकला तुषार आहे. आणि 1 रन घेण्यात यश प्राप्त होतं. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पुसतोय बिनबाद 1. कोणाला? त्यांना पॅनल्टी लाव. 3-3 वचन खेळ. स्ट्राईकला आलाय तो मला वाटतं तुषार. तुषार. नॉन स्ट्राईकला सूरज. सांगे कोठ्यातील पहिलं वैयक्तिक कोठ्यातील पहिलं शतक घेऊन आलाय तो आशिष. आशिष आपल्या बॉलिंग मार्कवर लेग कट मारला. आणि ऑफसाईडच्या दिशेने डटवला चेंडू. 2 धावा धावून पूर्ण करतायत. 2 धावेच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 3 वरती. बघूया
उत्कृष्ट चेंडू आशिषचा. तुषार यांना काही चेंडू समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. 34 धावांचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे किशोर कांबळे वॉरियर्स या संघाचं. वीस मिनिटांचा वेळ आहे. सचिन निलेश 11 या संघाने नोंद घ्यायचे आणि हा मोठा फटका खेळलाय. बघूया क्षेत्ररक्षक झेल खाली पण झेल जमिनीला दान. तीन धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 6 वरती. बिनबाद 6. पहिलं षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे आशिष यांचं. पुढचा चेंडू आशिषांचा. हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या आहे तिथे 6 वरती. बिनबाद 6. पहिलं षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे आशिष यांचं. आणि हाही चेंडू निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजी आशिष यांची. अशा रीतीने षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेरीज आपण किशोरदादा 11 या संघाची धावसंख्या झाली ती 6. बिनबाद 6. सांगे कोट्यातील दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक किरण भामत. मारा करतील तुषार यांना. बघूया 10-15 बॉलांचे स्टार्ट घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील किरण. बघूया किरण काय करतोय. पुढचा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जाताना 1 रन्स धावून पूर्ण करतायत. एका धावेवर समाधान मानतात. एका धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 7. बिनबाद 7. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो सूरज. किरण मारा करेल सूरज यांच्यासाठी. आणि खूपच एसटीच्या बाहेर पंच स्वयं वाईट घोषित करतायत. या अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 8 वरती. बिनबाद 8. दुसरं षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे किरण यांचं. आता झालेल्या नाणेफेकीच्या कौलमध्ये नीनादेवी पन्हाळे हा संघ नाणेफेक जिंकतोय. पुढचा चेंडू उत्कृष्ट चेंडू. थोडस खराब क्षेत्ररक्षण सचिन याच्याकडून. 1 धाव धावून पूर्ण करतात. एका धावेच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 9 वरती. दुसरं शतक मार्गस्थ आहे ते म्हणजे किरण यांचं. किरण आणि आता मात्र मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 13 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे किरण यांचं. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो म्हणजे तुषार.
नॉन स्ट्राईकला सूरज. किरण यांचा पुढचा चेंडू. आणि आता मात्र मोठा फटका सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 19 वरती. 20 धावा. 19 धावा. पुढचा चेंडू. 14 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. पुढचा चेंडू किरण यांचा. आणि पंच स्वयं वाईट घोषित करतायत. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 20 वरती. किरण मारा करतील ते म्हणजे आणि 1 धावा. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 20 वरती. 21. पाणी नेऊन द्यायचंय फलंदाजाला कृपया मंडळाच्या स्वयंसेवकांनी. एकवीस धावसंख्या. ऑल कोण आहे हा कडू आहे ना तो पण बाहेर गेला. तो देव्या पण बाहेर गेला. ऑल ओव्हर टुर्नामेंट करणार का ज्या टीम इन होणार आहे ऑल ओव्हर. किरण स्ट्राईकला. स्ट्राईकला कोण आहे आता? सूरज मारा करेल. किरण सामन्याला थोडासा वेग द्यायचा आहे. 10-15 पावलांचा स्टार्ट घेऊन किरण यांचा पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू. चेंडू जाते सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 25 वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाखेरीज किशोर कांबळे राजापूर या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 25. नाही अजून एक. 25. 12 चेंडू 9 धावा. किशोर बॉलिंग मार्कवर सांघिक कोठ्यातील 3रा षटक.
20 मिनिटांमध्ये ही इनिंग संपवायचे. 15 मिनिटात सांगायचं. शेवटचे 8 मिनिटं बॅलन्स आहेत. आणि एक धाव. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 26 वरती. 8 धावांची गरज आहे. 11 चेंडू. किशोर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत. ते म्हणजे सूरज यांना लेग साईडच्या दिशेने दटवलेला चेंडू. 1 रन धावून पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा योग्यरित्या धावून पूर्ण करतायत. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 28 वरती. 9 चेंडू 6 धावा. 9 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. आणि हाही उत्कृष्टरित्या दटवलाय. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 29 वरती. 8 चेंडू आणि 5 धावा. आठ चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. बघूया षटकार मारून हा सामना विजयी करू शकतात का तुषार. थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. सॉरी, फलंदाज बाद होतोय. कीपर किरण भामत. पहिला गडी बाद होतोय. तुषार बाद होतोय आणि तुषार यांची जागा घेण्यासाठी येतोय तो मला वाटतं सूरज. ढालवाल का 7 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि 5 धावा. सूरज बघूया. आणि हाही निर्धाव चेंडू. आता मात्र सामन्याचं समीकरण थोडंसं फिरलंय. 6 चेंडू आणि 5 धावा. हॅलो, उपस्थित मान्यवर, आपल्या मंडळाला विशेष सहकार्य करणारे आणि आमच्या मंडळाला विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहणारे सर्व आमचे आदरणीय सगळे व्यक्तिमत्व, विघ्नहर्ता बिल्डर्सचे मालक सन्माननीय राजनजी गोबरे साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी जे इथे उपस्थित आहेत, गोविंद शिगम साहेब, रवींद्र गोबरे साहेब, प्रमोद घाग साहेब, प्रमोद पालांडे साहेब, सचिन जाधव साहेब, सूरज गमरे साहेब, पवन गाडी साहेब, भूषण शिर्के साहेब, स्वप्नील सर्जे साहेब, या सर्वांचं आमच्या राधापूर युवा प्रतिष्ठानतर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद साहेब, आमच्या विनंतीला तुम्ही इथे मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल मंडळ तुमचा खूप आभारी आहे. नक्कीच या आयोजनाबद्दल तुम्हाला आम्ही थोडा 2 शब्द बोलायला देणार आहोत की आमचे जे आम्ही आयोजन करतो आणि आमचे अध्यक्ष सुनील मासिये साहेब हे आमचे गेली 7-8 वर्ष आमच्या मंडळाला सहकार म्हणजे एक सांभाळून आहेत, तर त्यांच्याबद्दल आणि आमच्या मंडळाबद्दल तुम्ही 2 शब्द बोलाल अशी मी अपेक्षा करतो. एक षटक आहे, हे षटक झाल्यानंतर तुम्हाला मी विनंती करतो. धन्यवाद. दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू वाईड. यानंतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 30 वरती. आता मात्र सामन्याचं समीकरण झालंय 6 चेंडू आणि 4 धावा. नक्कीच हा सामना एकतर्फी असला तरी पण नकत रंगत आलेली आहे. आणि ठीक साहेब, काय बोलाल तुम्ही? बघा, निर्धाव चेंडू निघालाय. 5 चेंडू मध्ये 5 धावा पाहिजे. 5 चेंडू आणि 4 धावा दादा. 4 धावा, सॉरी. आणि या 4 धावासाठी नक्कीच समोरचा सामना संघर्ष करेल असं वाटतंय. काय वाटतंय पुढचं? गुरुदास हा तेवढाच नामवंत असा गोलंदाज आहे. जवळजवळ जुवाटीमध्ये
जुवाटीमधला हा खेळाडू आहे आणि हा झेल होता, पण झेल काही होऊ शकत नाही आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर. कणकणी चौकारने हा सामना जिंकलेला आहे तो किशोर दादा कांबळी 11 या संघाने क्वालिफाय मध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यांनी 3 संघ अप्पन 11, किशोरदादा 11 आणि तिसरा संघ आता आपल्याला मिळणार आहे तो या पुढील सामन्यामधून. तर नक्कीच मी विनंती करतो की राजन गोबरे साहेबांना की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे. जरा 2 टाळ्या वाजवायच्या आपल्या साहेबांसाठी. इथे उपस्थित राहिले सगळे